बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। राज्यातील वाळूघाट कुंभमेळ्याच्या कामांमधील कथित गैरव्यवहार आणि मतदार यादीच्या प्रक्रियेवरून काँग्रेस नेते नाना पटोले यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला। कुंपणच शेत खातंय अशी टीका करत सरकारच्या काळात जनतेच्या घामाचा पैसा लुटला जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला। नागपुरात पत्रकार परिषदेत पटोले यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह राज्य सरकारवर विविध मुद्द्यांवरून निशाणा साधला। भंडारा जिल्ह्यातील वाळूघाटांच्या व्यवहारावरून पटोले यांनी सरकारला जाब विचारला। वाळूच्या विषयावर भाजपचेच नेते बोलत असल्याचं सांगत त्यांनी या कथित हजारो कोटींच्या प्रकरणात कोणाला पाठबळ मिळत आहे असा सवाल उपस्थित केला। शासनच याला जबाबदार असतं आणि शासनानेच यामध्ये भूमिका घ्यायची असते असं पटोले म्हणाले। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे स्वतः भंडाऱ्याच्या शेजारील जिल्ह्यातील मंत्री असल्याने त्यांना या प्रकरणाची माहिती असल्याचा दावाही त्यांनी केला। भंडारा जिल्ह्यातील वाळूघाटांमध्ये नेमकं काय घडलं याची संपूर्ण माहिती आपण महसूल मंत्र्यांना दिली असल्याचं पटोले यांनी सांगितलं। त्यामुळे आता या प्रकरणात कारवाई करण्याची जबाबदारी महसूल मंत्र्यांचीच असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। नाशिकमधील कुंभमेळ्याच्या तयारीसाठी सुरू असलेल्या कामांवरूनही नाना पटोले यांनी सरकारवर गंभीर आरोप केलेत। कुंपणच शेत खातंय, जनतेच्या घामाचे पैसे कसे लुटले जातात हे पाहायला मिळत आहे अशा शब्दांमध्ये त्यांनी सरकारवर टीका केली आहे। नकली आणि संशयास्पद निविदा काढून त्यातून कामे दिली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला। राज्याची तिजोरी दिवसाढवळ्या लुटली जात असल्याचं चित्र असल्याचं पटोले म्हणाले। त्यांच्या मते नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात सरकारी निधी खर्च केला जातोय, मात्र या पैशांचा योग्य वापर होण्याऐवजी त्यात कथित गैरव्यवहार होत असल्याचा आरोप त्यांनी केला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाणार असल्याचा दावा करणाऱ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्यावर भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी जोरदार हल्लाबोल केलाय। तुमची कितीही इच्छा असली तरी कावळ्याच्या शापानं गाय मरत नाही, देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातच राहणार आहेत असा पलटवार बन यांनी केला। मुंबईतील भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते। फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्यावरून राज्याच्या राजकारणात विविध चर्चा सुरू असताना नवनाथ बन यांनी त्या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला। फडणवीस यांच्या नेतृत्वावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्रातील जनतेचा विश्वास असल्याचा दावा करत त्यांनी विरोधकांच्या राजकीय अंदाजाची खिल्ली उडवली। संजय राऊत पुन्हा एकदा खोटी भविष्यवाणी करत आहेत। ते देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाणार असल्याचं सांगतात, मात्र फडणवीस यांच्या पाठीशी महाराष्ट्रातील जनतेचे आशीर्वाद आहेत, त्यामुळे ते महाराष्ट्रातच राहतील असं नवनाथ बन म्हणाले। फडणवीस यांनी यापूर्वी मुख्यमंत्री म्हणून केलेल्या कामाचा दाखला देत बन यांनी त्यांच्या नेतृत्वाचं समर्थन केलं। 2014 ते 2019 या काळात फडणवीस मुख्यमंत्री असताना महाराष्ट्राला विकासाच्या बाबतीत पुढे नेलं आणि त्यानंतर 2024 मध्ये जनतेनं पुन्हा त्यांच्यावर विश्वास दाखवला असा दावा त्यांनी केला। 2019 मध्ये पाठीत खंजीर खुपसल्यामुळे देवेंद्रजी मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत, मात्र 2024 मध्ये जनतेनं पुन्हा त्यांना मुख्यमंत्रीपदी बसवलं। उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला जनतेनं केवळ 15 जागा दिल्या, त्यामुळे आधी आपल्या पक्षाची आणि नेतृत्वाची काय अवस्था झाली आहे त्याचा विचार करा आणि मग फडणवीसांवर बोला असा टोला बन यांनी राऊतांना लगावला। IAS तुकाराम मुंढे यांनी राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाचा कार्यभार स्वीकारल्यापासून संपूर्ण राज्यात भेसळयुक्त खाद्यपदार्थ आणि आरोग्यास हानिकारक उत्पादनांवर कारवाईचा धडाका लावला आहे। FDAच्या पथकांकडून दररोज राज्यभरात धाडी टाकून नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या तसेच अस्वच्छता बाळगणाऱ्या हॉटेल्स, डेअरी आणि दुकानांचे परवाने थेट निलंबित केले जात आहेत। दरम्यान मुंढे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या धडक आणि आक्रमक मोहिमेची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। देवेंद्र फडणवीस यांना पत्रकारांनी तुकाराम मुंढे यांच्या कामाच्या संदर्भात तसेच त्यांनी सुरू केलेल्या मोहिमेसंदर्भात विचारलं असता फडणवीस म्हणाले, भेसळयुक्त पदार्थांमुळे एखाद्याच्या जीवाला धोका असतो, त्यामुळे भेसळ करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची आवश्यकता होती आणि ही कारवाई सध्या सुरू आहे याचा मला आनंद आहे। तसेच यापुढेही FDAची अशीच कारवाई सुरू राहील असं फडणवीस यांनी म्हटलं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यात 11 ऑगस्ट रोजी सह्याद्री अतिथीगृहावर एक महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीत मुंढे यांनी अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडून राज्यात सुरू असलेल्या धडक कारवायांची सविस्तर माहिती उपमुख्यमंत्र्यांना दिली। यावर कठोर पावले उचलत दूध, पनीर, दुग्धजन्य पदार्थ आणि इतर खाद्यपदार्थांमध्ये भेसळ करणाऱ्या गुन्हेगारांवर थेट मकोका अंतर्गत कारवाई करून त्यांच्यावर अजामीनपात्र गुन्हे दाखल करण्याचे कडक आदेश एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत। ओबीसींचं आरक्षण कुठेही धोक्यात नाही, कायद्याच्या आणि संविधानाच्या चौकटीत राहूनच कोणत्याही जातीला आरक्षण दिलं जाणार आहे। कोणत्याही आंदोलनामुळे कोणालाही आरक्षणाच्या यादीत समाविष्ट करता येत नाही।
मनोज जरांगे ज्या 58 लाख नोंदी सांगतायत त्यामध्ये आम्ही सुद्धा आहोत. आमच्या पूर्वजांच्या आधारे आम्हाला ओबीसीचं प्रमाणपत्र दिलं जातं. ती लोक सुद्धा या समाविष्ट आहेत. जे खरे ओबीसी आणि कुणबी आहेत त्यांना मराठवाड्यात प्रमाणपत्र देण्यात आलंय असं भाजप आमदार डॉक्टर परिणय फुके यांनी म्हटलंय. परिणय फुके पुढे म्हणाले की काँग्रेस जनता पार्टीचं दिल्लीत झालेलं आंदोलन पाहून मनोज जरांगे पाटील यांना थोडासा उत्साह आलाय. जरांगे पाटील सरकार आणि राज्याला वेठीस धरण्याची जी भाषा करतायत ती अतिशय चुकीची आहे. आरक्षण हे संविधानाच्या चौकटीतील कायद्यानुसारच मिळत असतं. मनोज जरांगे पाटील यांचे जे सल्लागार आहेत ते त्यांना चुकीचं मार्गदर्शन करतायत. अशा प्रकारे जोर जबरदस्तीनं आरक्षण मिळत नसतं. त्यांनी संविधान आणि आरक्षणासंदर्भात अभ्यास केला पाहिजे. जात पडताळणीबाबत बोलताना परिणय फुके म्हणाले की जात वैधता प्रमाणपत्र हे सर्वोच्च न्यायालयानं वेळोवेळी दिलेल्या निर्देशानुसारच दिलं पाहिजे. ही रस्त्यावरची नाही तर कोर्टातील लढाई आहे. त्यामुळे त्यांनी चांगले वकील लावून आपल्या समाजाला न्याय मिळवून दिला पाहिजे. जरांगे यांचे सल्लागार हे वेगवेगळ्या वेळी वेगवेगळी भूमिका घेत असतात. म्हणूनच ते अशा प्रकारची वक्तव्य करत असतात. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी 18 ऑगस्ट रोजी महत्त्वाचा निर्णय दिलाय. 2013 मधील या हत्येप्रकरणी पुणे सत्र न्यायालयाने दोषी ठरवलेल्या सचिन अंदुरे याला उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला असून त्याला सुनावण्यात आलेल्या जन्मठेपेच्या शिक्षेलाही स्थगिती दिली आहे. न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती रणजितसिंह भोसले यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला. या निर्णयामुळे तब्बल 13 वर्षांपासून सुरू असलेल्या दाभोलकर हत्या प्रकरणाला पुन्हा एकदा वेगळं वळण मिळालं आहे. यापूर्वी याच प्रकरणातील दुसरा दोषी शरद कळसकर यालाही मुंबई उच्च न्यायालयाने एप्रिल 2026 मध्ये जामीन दिला होता. त्यामुळे दाभोलकर हत्या प्रकरणात सत्र न्यायालयाने दोषी ठरवलेले दोन्ही आरोपी सध्या जामिनावरती बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. डॉक्टर नरेंद्र दाभोलकर हे अंधश्रद्धा, अघोरी प्रथा आणि समाजातील बुवाबाजी विरोधात सातत्याने जनजागृती करणारे सामाजिक कार्यकर्ते होते. त्यांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून अंधश्रद्धेविरोधात मोठी चळवळ उभा केली होती. 20 ऑगस्ट 2013 रोजी सकाळी पुण्यातील ओंकारेश्वर परिसरातील महर्षी विठ्ठलरामजी शिंदे पुलावर मॉर्निंग वॉक करत असताना दुचाकीवरून आलेल्या 2 हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात दाभोलकरांचा मृत्यू झाला. या हत्येने महाराष्ट्रासह देशभरात खळबळ उडाली होती. सुरुवातीला पुणे पोलिसांकडे या प्रकरणाचा तपास होता. मात्र तपासाच्या प्रगतीबाबत प्रश्न उपस्थित झाल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाने 2014 मध्ये हे प्रकरण केंद्रीय अन्वेषण विभाग सीबीआयकडे सोपवण्यात आलं. त्यानंतर सीबीआयने हत्येचा कट, आरोपी आणि हल्लेखोरांचा शोध घेण्यास सुरुवात केली. SIR साठी काम करणारी लोक भाजपचे कार्यकर्ते आहेत. भाजपकडून एक ॲप तयार करण्यात आलंय ज्यामध्ये मतदार आपल्या विचारांचा आहे किंवा नाही हे पाहिलं जातं. ती यादी घेऊन ही लोक BLO कडे जातात आणि मग SIR ची प्रक्रिया पूर्ण करतात. यात भाजपचा मतदार असेल आणि त्याची कागदपत्र नसतील तर ती पूर्ण केली जातात. जर विरोधी विचाराचा मतदार असेल तर त्याचं नाव काढून टाकलं जातं असा आरोप आमदार रोहित पवार यांनी केलाय. महाराष्ट्रात जवळपास 2,50,00,000 मतदार कमी होऊ शकतात अशी भीती व्यक्त करताना रोहित पवार म्हणाले की ज्यांचे मृत्यू झाले किंवा जे स्थलांतरित झाले त्यांची नावं रद्द झाली तर ठीक आहे, पण इतरांचं काय? हे केवळ आमच्या मतदारसंघात सुरू नसून भाजपच्या मित्रपक्षांच्या मतदारसंघातही असे बदल केले जात आहेत. 2029 मध्ये त्यांना कुबड्या नको आहेत हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले होते. त्याचीच दक्षता भाजपकडून घेतली जाते. BLO हा सरकारी अधिकारी असतो तर BLA हा राजकीय पक्षाचा पदाधिकारी असतो. महाविकास आघाडी म्हणून आम्ही सर्वांनी एकत्रित BLA दिले आहेत. या संपूर्ण प्रकारातून भाजप आपल्याच मित्रपक्षांना संपवत असल्याचं स्पष्ट दिसून येत आहे. आमदार रोहित पवार म्हणाले की कुठल्याही मंत्र्यांचा निर्णय बदलण्याचे कायदेशीर अधिकार आता मुख्यमंत्र्यांकडे आले नाहीत. यापूर्वी सुद्धा मंत्र्यांचं काहीच चालत नव्हतं, पण आता मुख्यमंत्री काही करू शकतात हे कागदोपत्री सिद्ध झालंय. अजित पवार यांचा पक्ष आणि एकनाथ शिंदे यांचा पक्ष हे सर्व किती दिवस सहन करणार हे पाहावं लागेल असं ते म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्र साथ घालत आहे, कारण दिल्लीमधील जे कॅबिनेट आहे ते अत्यंत कमकुवत आहे. जंतर मंतरवरील आंदोलनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उत्तम कॅबिनेट तयार करायचं आहे. त्यासाठी त्यांना देवेंद्र फडणवीस यांची गरज आहे असं ते सहकाऱ्यांना सांगत आहेत. देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा काल त्यांनी हेच सांगितलं असणार. फडणवीस इकडचं काम आवरतील आणि दिल्लीमध्ये जातील असं खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. संजय राऊत म्हणाले, यशवंतराव चव्हाणांपासून तर विलासराव देशमुख यांच्यापर्यंत अनेक लोक महाराष्ट्रातून दिल्लीला गेलेले आम्ही पाहिले आहेत. दिल्लीत जायचं असेल तर मूळ घर आवरावं लागतं. त्यासाठी थोडा वेळ घ्यावा लागतो. स्थिर स्थावर करावं लागतं. कुटुंबियांची व्यवस्था करावी लागते. देवेंद्र फडणवीस यांची महाराष्ट्रात राहण्याची खूप इच्छा असेल, पण त्यांच्या आजूबाजूची लोक त्यांना दिल्लीत ढकलत आहेत, त्याचं काय? असा सवालही राऊत यांनी केला आहे. अनेकांनी त्यासाठी देव पाण्यात घातले आहेत. आम्ही चांगल्या भावनेतून म्हणत आहोत की तुम्ही दिल्लीचं नेतृत्व केलं पाहिजे.
महाराष्ट्रातील नेत्याने राष्ट्राचं नेतृत्व करावं असं आम्हाला वाटतं, तर त्यांच्यासोबतच्या नेत्यांना कधी ते दिल्लीला जातात आणि कधी त्यांची जागा आपल्याला मिळते असं वाटतंय. संजय राऊत म्हणाले की देवेंद्र फडणवीस जसे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतात तसेच काही लोक गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेत असतात. त्यांना दिल्लीत घेत आहात तर माझे काहीतरी करा असा शहांना सांगत असतात. असा टोला एकनाथ शिंदेचं नाव न घेता लगावला आहे. त्यांच्यापेक्षा मला दिल्ली जास्त महत्त्वाची आहे. फडणवीस जेव्हा म्हणाले की मी पुन्हा येईन तेव्हा ते पुन्हा आले नाहीत. त्यांना पुन्हा येण्यासाठी शिवसेना फोडावी लागली. 50 कोटींना माणसं विकत घ्यावी लागली. एकनाथ शिंदेना फोडावं लागलं. आम्हाला फडणवीस इथे हवे आहेत, पण राष्ट्र त्यांना साथ घालत आहे. त्यामुळे आता ते महाराष्ट्रात राहणार नाहीत. महाराष्ट्रात 58 लाख कुणबी नोंदी आढळल्याचा दावा करून मराठा आणि ओबीसी दोन्ही समाजात संभ्रम निर्माण केला जातोय. प्रत्यक्षात मराठवाड्यात केवळ 50,000च्या आसपासच नवीन नोंदी सापडल्या आहेत. उर्वरित महाराष्ट्रातील नोंदी या पिढ्यानपिढ्या कुणबी दाखले असणाऱ्या लोकांच्याच आहेत. नव्यानं कोणीही आलेलं नाही असा दावा राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष आणि ओबीसी नेते डॉ. बबनराव तायवाडे यांनी केलाय. बबनराव तायवाडे म्हणाले की जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचं यश हे फक्त 49,000 नोंदींपुरतंच मर्यादित आहे. त्यापेक्षा जास्त काहीही नाही. जरांगे यांना करायचं ते त्यांनी करावं. आम्ही त्यांच्याकडे लक्ष देत नाही. आमचं लक्ष सरकार काय निर्णय घेतं यावर आहे. सरकारनं आम्हाला सरसकट कुणबी किंवा ओबीसी प्रमाणपत्र दिलं जाणार नाही असं स्पष्ट आश्वासन दिलंय आणि गेल्या 3 वर्षांपासून सरकार या निर्णयावर ठाम आहे. त्यामुळे आम्हाला मुंबई जाम करण्याची कोणतीही गरज भासत नाही. 58 लाख कुणबी नोंदींच्या आकडेवारीचं स्पष्टीकरण देताना तायवाडे यांनी सांगितलं की 1986 ते 2026 या 40 वर्षांच्या काळात ज्यांच्याकडे पिढ्यानपिढ्या कुणबी प्रमाणपत्र आहेत त्यांना धरून हा 58 लाखांचा आकडा सांगण्यात आला आहे. 1986 ते 2023 या 37 वर्षात ज्या नोंदी सापडल्या किंवा ज्यांच्याकडे आधीपासूनचे दाखले आहेत त्यांचा आणि या आंदोलनाचा काय संबंध? यातील 37 लाख लोकांकडे आधीपासूनच कुणबी प्रमाणपत्र उपलब्ध आहे. 2023 आंदोलन सुरू झाल्यानंतर मराठवाडा विभागात प्रत्यक्षात केवळ 49,358 नवीन नोंदी सापडल्या आणि त्या आधारे 3,01,860 प्रमाणपत्र दिली गेली. हेच या आंदोलनाचं खरं यश आहे. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.